नमस्कार व बुलेटिन 13 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी पाहत आहोत दरोड्या संदर्भातली। बंदूक व तलवारीचा धाक दाखवून पैठणी दुकानात चोरीची घटना CCTVमध्ये कैद। बंदूक व तलवारीचा धाक दाखवून पैठणी दुकान चोरी केल्याची घटना येवला तालुक्यात घडली। सदर घटना तालुक्यातील नांदेसर येथे दिनांक 13 जानेवारीला रात्री 8:30 पावणे 9च्या सुमारास घडली। साई पैठणी दुकानात घडल्याची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे। श्री साई पैठणीचे दुकान चालक शब्बीर अजित शेख यांच्या मालकीचे दुकान असलेल्या पैठणी दुकानात 3 अनोळखी माणसाने मोटरसायकलवर येऊन शेख यांच्या दुकानात बंदूक व तलवार चाकूचा धाक दाखवत पैठणी दुकानातून सुमारे 19,000 रुपये किमतीचा माल चोरून नेला आहे। यामध्ये 6,000 रुपये गल्ल्यातील रोख रक्कम व 2 मोबाईल्स असे 19,000 रुपये किमतीचा माल चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरून नेला आहे। याबाबत येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे। या घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। माझं नाव शब्बीर अजित शेख, राहणार नांदेसर, तालुका येवला, जिल्हा नाशिक। माझं दुकान श्री साई श्रद्धा पैठणी। माझ्या दुकानात 13 तारखेला संध्याकाळी 8:30 ते 9च्या सुमारास 3 अज्ञात व्यक्ती आले। मी काउंटरला बसेल असताना आणि साहिल शेख हे कारखान्यात बसेल असताना त्यांनी आल्याबरोबर बंदूक दाखवून मला सांगितलं का पैसे कुठे आहे। मी सांगितलं पैसे नाही आहे। मग पैसे कुठे आहे म्हणलं पैसे नाही आहे। मग त्यांनी गल्ल्यात पाहिलं। गल्ल्यातून 5,000 रुपये काढले। त्याच्यानंतर मला म्हणे तुझ्या खिशात किती पैसे। खिशातले माझे 1,000-1,100 रुपये काढले। आणि दुसरा आला, दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवला। अजून पैसे कुठे आहे। त्यांनी पूर्ण झडती घेतली आहे। त्याच्यानंतर एक व्यक्ती कारखान्यात शिरून साहिलला तलवारीचा धाक दाखवून साहिलचे झडती घेतली। त्याच्यातून त्याला काही पैसे भेटले नाही। त्याच्यानंतर 3 अज्ञात व्यक्ती ते काउंटरजवळ आले। काउंटरजवळ आलेले असताना आम्हाला पैशाचं विचारलं। पैसे गल्ल्यातून काढले आणि पूर्ण झडती घेतली। पूर्ण काउंटर पाहिले। त्याच्यानंतर आमचे दोघांचे मोबाईल घेऊन इडून लंपास झाले। माझं नाव शब्बीर अजित शेख, राहणार नांदेसर, तालुका येवला, जिल्हा नाशिक। माझं दुकान श्री साई श्रद्धा पैठणी। माझ्या दुकानात 13 तारखेला संध्याकाळी 8:30 ते 9च्या सुमारास 3 अज्ञात व्यक्ती आले। मी काउंटरला बसेल असताना आणि साहिल शेख हे कारखान्यात बसेल असताना त्यांनी आल्याबरोबर बंदूक दाखवून
मला सांगितलं का पैसे कुठे आहे. मी सांगितलं पैसे नाही आहे. मग पैसे कुठे आहे. मला पैसे नाही आहे. मग त्यांनी गल्ल्यात पाहिलं. गल्ल्यातून 5,500 रुपये काढले. त्याच्यानंतर मला म्हणे तुझ्या खिशात किती पैसे आहे. खिशातले माझे 1,000-1,100 रुपये काढले. आणि दुसरा आला. दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवला. अजून पैसे कुठे आहे. त्यांनी पूर्ण झडती घेतली आहे. त्याच्यानंतर एक व्यक्ती कारखान्यात शिरून साहिलला तलवारीचा धाक दाखवून साहिलचे झडती घेतली. त्याच्यातून त्याला काही पैसे भेटले नाही. त्याच्यानंतर तिघं अज्ञात व्यक्ती ते काउंटरजवळ आले. काउंटरजवळ आलेले असताना आम्हाला पैशाचं विचारलं. पैसे गल्ल्यातून काढले आणि पूर्ण झडती घेतली. पूर्ण काउंटर पाहिले. त्याच्यानंतर आमचे दोघांचे मोबाईल घेऊन इडून लंपास झाले. त्याचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा ही हात जोडून विनंती आहे.